नमस्कार. अनेक वर्षाच्या प्रतिष्ठेनंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका अ, जाहीर झाल्या आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणात उमेदवारांनी मोठ्या प्रमाणात फॉर्म भरून आणि निकाल काल लागलेले आहेत. 7 तारखेला मतदान झालं होतं आणि 9 तारखेला निकाल लागणार होते. या निकालामध्ये कशा पद्धतीने निकाल जाहीर झालेत ते आपण एक राजकीय विश्लेषण मोठ्या प्रमाणात करणार आहोत. कळंब तालुक्यातील एकूण 8 जिल्हा परिषद गटामधून कशा पद्धतीने कोणी बाजी मारली आणि त्या बाजी मारण्याची कारणं काय आहेत? त्याच्या अंतर्गत आपण येणारे पंचायत समिती गणाचा सुद्धा लेखाजोखा आजच्या या भागामध्ये मांडणार आहोत. सुरुवातीला पाहूया आपण एक गटाच्या बाजूने कशा पद्धतीने कोण उमेदवार होते आणि कशा पद्धतीने तिथला निकाल लागलेला. आपण सुरुवातीला पाहूया इटकूर या गटामधून अनंत पिंटू लंगडे हे शिवसेना कडून उमेदवार होते आणि दुसरे उमेदवार होते ते बळवंत तांबारे यांची पत्नी पल्लवी बळवंत तांबारे आणि तिसरे उमेदवार होते विठ्ठल माने सर. या तिन्हीची लढत होती. विठ्ठल माने हे शरद पवार यांच्या तुतारी या चिन्हाकडून निवडणूक लढवत होते आणि पल्लवी तांबारे ह्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून निवडणूक लढवत होत्या. या गटामधली लढत जर पाहिली असेल तर गटाची लढत ही मोठ्या प्रमाणात मताचे विभाजन झाल्यामुळे तिथे अनंत पिंटू लंगडे एकतर्फी विजय संपादन केला असं म्हणता येणार. कारण की 2000च्या मताच्या फरकाने अनंत पिंटू लंगडे यांनी मोठ्या प्रमाणात बाजी मारली. त्याचे कारणही तसेच आहेत. अनंत पिंटू लंगडे यांचं गाव असणारं कोठाळवाडी गावचे सरपंच आहेत अनेक दिवसापासून. परंतु त्यांची इटकूरमध्ये वास्तव्य मोठ्या प्रमाणात आहे आणि तिथलं बारीक सारीक गोष्टींचा त्यांना जाण असल्यामुळे तिथल्या मतदारांनी मोठ्या प्रमाणात त्यांना धरला आणि त्याच्यामुळे निकालात ते परावर्तित झाले. इथं दोन्हीचे मताचं डिवायडेशन झालं. इथं तांबारे असतील किंवा विठ्ठल माने सरना सुद्धा कमी लेखता येणार नाही. कारण की त्यांनी सुद्धा 3,900 मतं मोठ्या प्रमाणात घेतली आणि इथंच मताचं मोठ्या प्रमाणात फरक जाणवला आणि त्यामुळं अनंत पिंटू लंगडे यांचा विजय सुकर झालेला आहे. दुसरा आपण पंचायत समितीमधले उमेदवार पाहू तर साधारणतः मस्सा खंडेश्वरी गणामधून राजेश्री वरफे ज्या उमेदवार होत्या त्या पहिले सरपंच राहिल्या होत्या आणि स्थानिकचे उमेदवार दोन्ही पडले. तुकाराम थोरात असतील आणि राजेश्री वरफे यांना मोठ्या प्रमाणात. परंतु इथून जुळलेले दुसरे गावं जे होते त्याच्यामध्ये तुतारी या चिन्हातले जे राष्ट्रवादीचे उमेदवार होते त्यांनी मोठ्या प्रमाणात मताचा हे डिवायडेशन झालं नाही. कारण की पंचायत समितीला एकाच एक लढत होती आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणात राजेश्री वरपे यांना जास्तीचे मतं पडले आणि त्यांचा सहज विजय झाला. परंतु इटकूर गणामधला जर विचार केला तर इटकूर गणामध्ये रामचंद्र सांगळे आणि खरी लढत झाली ते अपक्ष उमेदवार असणारे कोठावळे यांच्यामध्येच खरी लढत झाली. कोठावळे हे मराठा आंदोलनाचे एक यशस्वी नेते होते आणि त्यांनी मोठ्या प्रमाणात अपक्षाची माध्यमातून आणि तिथल्या स्थानिक नेतृत्वाच्या माध्यमातून निवडणूक लढवली आणि अतिशय घवघवीत यश म्हणावं लागेल. पराभव झाला असला तरी अपक्ष उमेदवाराने 60 मताचा फरकाने पराभव होणे म्हणजे हे विजया समीपच आहे आणि त्यांनी एकाकी खिंड लढवली. तिथून जे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार होते क्षीरसागर यांना अत्यंत कमी मतं पडली म्हणून कोठावळे 2 नंबरला राहिले आणि तिथली चुरशीच्या लढतीमध्ये रामचंद्र सांगळे भाजपच्या कमळ या चिन्हावर या गणातून निवडून आले. हा झाला पहिला गट. दुसरा मंगरूळ गटाकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं होतं. कारण की अनेक नेत्यांचं वास्तव्य असणाऱ्या या गटामध्ये मोठ्या प्रमाणात लढत रंगतदार होईल अशी सर्वांनाच आशा होती आणि त्याप्रमाणे लढतसुद्धा रंगत झाली. कारण की खाली पंचायत समितीच्या 2 जे उमेदवार होते हासेगाव गणामधून, त्या हासेगाव गणामधून राणी राऊत आणि तोडकर या तोडकर आणि यांच्यामध्ये फक्त 40 मताच्या फरकानं तिथलाही पराभव उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा झालेला आहे आणि राऊत ह्या तिथून विजयी झालेले आहेत. परंतु तिथं उमेदवारसुद्धा ओबीसी असल्यामुळे मोठ्या प्रमाणात त्या गणावर मोठ्या प्रमाणात परंतु हाशेगाव या गावातून मोठ्या प्रमाणात जे स्थानिकचा मुद्दा धरून जे उमेदवार भेटले होते त्यामुळे तिथली तुरस निकाल लागेल. परंतु इथं निकाल उलटा फिरला. तसंच दुसरं मंगरूळ गणामधून मोठ्या प्रमाणात
प्रणव चव्हाण यांच्या पत्नी असणाऱ्या त्या उमेदवार होत्या आणि दुसरे होते ते शारदा अच्युत गायकवाड. इथली सगळ्यात जर फोकसची लढाई घरामधली कुठली होती तर इथली, परंतु इथं अंतर्गत गाव लेवलच्या राजकारणामध्ये मोठ्या प्रमाणात गायकवाड यांचा बळी गेला. कारण की इथले उमेदवार स्थानिकचा उमेदवार भाटशिरपुराचा असल्यामुळे तिथून मतं जास्त होतील, परंतु तिथं मोठ्या प्रमाणात टस्सल झाली स्थानिक नेत्यामध्ये आणि तिथं मताचं मोठ्या प्रमाणात विभाजन झालं आणि जिल्हा परिषदला उमेदवार असणारे प्रतीक गायकवाड यांनी अपक्ष असताना सुद्धा मोठ्या प्रमाणात मतं खेचली आणि त्यामुळं इथले वरचा आणि खालचा गटातला आणि गणातला निकाल फिरला. दुसरी बाजू की प्रणव चव्हाण हे अनेक दिवसापासून राणादादाचे निष्ठावंत कार्यकर्ते असल्यामुळे तिथं मोठ्या प्रमाणात त्यांनी तिथली अंतर्गत गोष्टी ज्या असतात, मंगरूळ असेल, मोठ्या गावातून मोठ्या प्रमाणात लीड घेण्याचं काम केलं आणि तिथला जिल्हा परिषद मेंबर जयवंत कुंभार असल्यामुळे खालीवरी दोन्ही बाजूंना तिथं कुठेही क्रॉस मतदान झालं नाही आणि त्यामुळं खालची जागा जी गणातली जागा आहे ते प्रणव चव्हाण, कारण की ते सभापतीच्या रेसमध्ये असणारं नाव होतं, कारण की महिलासाठी सभापती आहे, त्यामुळं मोठ्या प्रमाणात त्या गणावर निकालावर सगळ्या गोष्टी अवलंबून होत्या आणि त्याप्रमाणे तो गण चुरशीचा केला आणि निकालसुद्धा आपल्या बाजूने खेचला. आता जिल्हा परिषदेच्या बाबतीत बोलू की जिल्हा परिषदमध्ये बाळासाहेब जाधवर आणि जयवंत कुंभार यांनी महागाई जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आपण विजय संपादन केला. परत मितभाषी सर्वांचा जवळ साधणारा माणूस आणि राजकारणातल्या खेळीमेळी न करणारा किंवा डावपेच न रचणारा माणूस म्हणून जयवंत कुंभार यांच्याकडे पाहिलं जातं. त्यामुळं मोठ्या प्रमाणात पक्षीय बलाबल जर पाहिलं तर जयवंत कुंभार यांच्या बाजूनं मंगरूळ या गावातून मोठ्या प्रमाणात मतदार ही झाले. त्याचप्रमाणे त्यांचा जनसंपर्क इतर गावांमध्ये होता, परंतु तिथले स्थानिक नेतृत्व पहिलं सांगितलं होतं की या गटामध्ये मोठ्या प्रमाणात नेतृत्व असणार आहे. बजरंग शिंदे असतील, सातारा असतील किंवा खोनला असेल, इतर गावामधून सुद्धा मोठ्या प्रमाणात लीड पक्षाच्या चिन्हावर सक्रिय कार्यकर्त्यांनी पूर्णपणे काम जयवंत कुंभार यांचं केलं. परंतु तिथं बालाजी जाधवर हे गट बदलून आलेले उमेदवार होते, परंतु त्यांनी चुरशी. पण इथं खरा जर निकाल फिरला असेल तर भीमा हगारे असतील आणि प्रतीक गायकवाड असतील. प्रतीक गायकवाड यांनी सुद्धा 2000च्या आसपास मतं खाल्लेली आहेत आणि इथंच पूर्णपणे निकाल फिरलेला आहे. कारण की एकास एक लढत असती तर इथं उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची सरशी आजच्या घडीला तर झाली असते, परंतु इथं अपक्ष उमेदवार आणि तेही मतं जे डिवाईड होणार होते ते उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचीच मतं डिवाईड झाली. कारण भाजपने पूर्णपणे आपलं एक कार्यकर्त्याची लॉबी असेल किंवा कार्यकर्ते असेल त्यांनी एक गट्टा मतदान करण्याचं काम केलेलं आहे आणि इथं मताचं विभाजन झाल्यामुळे इथली जागासुद्धा गेलेली आहे. हा झाला दुसरा गट. त्यानंतर आपण तिसरा गट पाहणार आहोत. डिक्सळ गटामध्ये मोठ्या प्रमाणात कास्टला जागा सुटल्यामुळे मोठ्या प्रमाणात या गटामध्ये जे प्रचार यंत्रणा होती अशी म्हणावी अशी प्रचार यंत्रणा राबवली नाही आणि उमेदवारी देताना सुद्धा थोडंसं फोकस प्रचार केलं की भाजपचा उमेदवार आहे, तो धनुष्यबाणावर उभारतोय, परंतु तिथल्या स्थानिकच्या गोष्टी लक्षात घेतल्या नाहीत. स्थानिकला जर उमेदवार जर लोटा पूर्व या भागातून दिला असता तर एकास एक लढत झाली असती तर एकास एक लढत झाली असती तर मोठ्या प्रमाणात इथली जागा पंचायत समिती असेल किंवा जिल्हा परिषदेची असेल एका बाजून घेतली. कारण की इथं जर आपण जिल्हा परिषदेच्या निकालामध्ये जर पाहिलं असेल तर मोठ्या प्रमाणात आवड शिरपूर असेल किंवा दाबा असेल या गावातल्या सक्रिय कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात पक्षाचं किंवा एकनिष्ठतेनं काम केलं घडलं नाही. त्याऐवजी तुषार शिंदे असेल यांच्यासाठी चौसाळा असेल जे की लोटापूर्व या गावचे प्रॉपर गावातून मोठ्या प्रमाणात त्यांना लीड दिली आणि लीडचा परिणाम असा झाला की त्यांच्या मतदानामध्ये वाढ झाली. परंतु जे संजीत मस्के यांच्या पत्नी होत्या त्यांना आशा होती की डिक्सळ या गावातून मोठ्या प्रमाणात लीड भेटेल आणि ती लीड एखाद्या गावामधून ही होईल. परंतु डिक्सळमध्ये प्राथमिकता सुरुवातीला मतदानच कमी झालं आणि मतदान कमी झाल्यामुळे दुसरा इफेक्ट झाला की पंचायत समितीचा जो उमेदवार होते नामदेव जाधव यांनी सुद्धा पंचायत समिती मोठ्या प्रमाणात प्रयत्न करून विजयशी खेचून आली. परंतु इथं मस्के यांना जे मतं घ्यायची होते स्थानिकचा उमेदवार ते मतं घ्यायला थोडंसं कमी पडलं. तिथंच
काँग्रेसच्या शीतल वनकळस यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात मतांचं विभाजन करून मतं घेतले ग्रामीण भागातल्या इतर गावामधून. यामुळे इथली जी रंगतदार होणार होती लढत, ती थोडीशी बाजूला सारली आणि इथं स्थानिक मुद्दे पकडूनच, स्थानिक लेवलचा उमेदवार पकडूनच याचा मोठ्या प्रमाणात निकाल जाहीर झालेले. उदाहरणार्थ लोटा पूर्व गणातून इंदुबाई ओव्हाळ असतील, ह्या सुद्धा स्थानिक कोथळा इथून नेतृत्वाने त्यांना मोठ्या प्रमाणात विजयासाठी प्रयत्न केला आणि तिथली लढत ही स्थानिक लेवलच्या मुद्द्यावर गेली. त्यामुळे इथले दोन्ही पंचायत समिती आणि जिल्हा परिषद अशा पद्धतीने गेले. इथं डिकसळ गणामधून जे उमेदवार होते सचिन काळे, जे की तालुका प्रमुख शिवसेनेचे होते, त्यांना विजयी होतील अशी सर्वांनाच आशा होती. परंतु तिथं खडकी या स्थानिक गावातून मोठ्या प्रमाणात 75 मताची लीड हे नामदेव जाधव यांना भेटली. त्यामुळं त्यांचा विजय एका गावाने, छोट्या गावाने ही झाला. दुसरं कारण की तिथले स्थानिकचे उमेदवार जे होते, शीतल वनकळचा ज्या काही गटात उभारल्या त्या त्यांच्याबरोबर त्यांना पुरस्कृत केलं तर असे उमेदवाराने स्थानिकता राखून उमेदवार असल्यामुळे त्यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात मतं घेतल्यामुळे इथं आपोआपच धनुष्यबाणाची लीड वाढली आणि इथूनच सचिन काळे यांचा पराभव झालेला आहे. हा पराभव उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या जिव्हारी लागलेला आहे, कारण की अवघ्या 31 मताने हा पराभव झालेला आहे. आणि त्याचं मुख्य कारण म्हणजे खडकी आणि लोटा पश्चिम या दोन्ही गावामुळं मोठ्या प्रमाणात, कारण की त्यांनी जे की डिकसळ या गावातून मोठ्या प्रमाणात बऱ्यापैकी रंगतदार लढत दिलेली होती. त्यानंतरचा पुढचा आपण गट पाहणार आहोत खामसवाडी. या खामसवाडी गटामधून मोठ्या प्रमाणात लढत सगळ्या तालुक्याला आशा होती की वाघमारे निवडून येतात का, विश्वास कोकणे निवडून येतात का, ताटे, कारण की इथं अपक्षाने सुद्धा मोठ्या प्रमाणात झुंज दिली होती. इथं अमोल पाटलांनी सुद्धा अपक्षाच्या मागं आपली फौज सगळी तयार केली होती. परंतु इथल्या जागा ही SC साठी सुटल्यामुळं मोठ्या प्रमाणात इथली रंगतदार लढत होईल. परंतु स्थानिकचे पंचायत समितीचे जे उमेदवार होते दोन्ही, ते स्थानिकचे उमेदवार होते, जे की दयानंद पाटील असतील आणि दुसरे उमाकांत येडके. इथल्या निकालाचं वैशिष्ट्य म्हणलं की खालचे दोन्ही पंचायत समितीचे दोन्ही उमेदवार उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विजयी झाले, परंतु वरचा उमेदवार हा विश्वास कोकणे हे विजयी झालेले आहे. इथली लढत जर पाहिलं तर विश्वास कोकणे हे प्रॉपरचे खामसवाडी इथं मोठ्या प्रमाणात स्थानिकचा उमेदवार म्हणून सुद्धा त्यांना मोठ्या प्रमाणात लढत दिली, मतं पडली. आणि इथले जे पंचायत समितीचे उमेदवार होते दयानंद पाटील यांच्या पत्नी, त्यांनी सुद्धा सर्व कंपनीने जे की सर्व पाटील परिवाराने मोठ्या प्रमाणात त्यांना मदत केली आणि तिथला विजय पंचायत समितीमधला सुकर झाला. याच्यामधलं दुसरं एक होतं की बंडगर यांनी वेगळे उमेदवार उभा केले, परंतु यांनी पूर्णपणे मतं जे जिल्हा परिषदला असतील किंवा पंचायत समितीला असेल मोठ्या प्रमाणात जर नुकसान कोणाचं केलं असेल तर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचं केलं. जिल्हा परिषदेच्या वरच्या उमेदवाराचा विचार केला तर वरच्या उमेदवारामध्ये मोठ्या प्रमाणात दीपक भाऊ ताटे असतील, त्यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात मतं खेचून आणली. दुसरे उमेदवार असतील ते अमोल पाटलांनी पुरस्कृत केले, त्यांचा खामसवाडीपुरता प्रभाव पडला, परंतु इतर गावामध्ये प्रभाव नाही पडल्यामुळं मोठ्या प्रमाणात इथं त्यांचं नुकसान झालं नाही. परंतु दीपक भाऊ ताटे यांच्यामुळं मोठ्या प्रमाणात उद्धव बाळासाहेब ठाकरेची इथली जिल्हा परिषदची जागा गेली. मी सुद्धा एक्झिट पोलमध्ये ज्या जागा सांगितल्या होत्या त्याचे कारणंसुद्धा तसे सांगितले होते, परंतु इथली जागा निवडून येईल अशी सर्वांनाच आशा होती, परंतु तिथला अनपेक्षित निकाल लागलेला आहे. त्याचा फक्त मताचं डिवायडेशन किंवा क्रॉस मतदान झालं. दुसऱ्या गणातली जी देवळाली गणातले उमेदवार होते उमाकांत येडके आणि सचिन येडके, जे की इथं परंतु क्रॉस वोटिंग मोठ्या प्रमाणात झालं जिल्हा परिषदला उमेदवार आणि पंचायत समितीला, त्यामुळे इथली जागा सरसली. दुसरं जर जिल्हा परिषदला पराभव कशामुळे झाला असेल तर गोविंदपूर या गावामधून सुद्धा मोठ्या प्रमाणात भाजपला लीड भेटली. तिथले जे वैभव मुंडे होते यांनी पूर्णपणे विश्वास कोकणे यांच्या पाठीशी खंबीरपणे सर्व आपली टीम उभा केली आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात तिथून लीड दिले. तीच पंचायत समितीला सुद्धा मोठ्या प्रमाणात धोक्याची घंटा होती, परंतु पंचायत समितीला खामसवाडी गावातून दयानंद पाटील यांना जास्तीची लीड भेटल्यामुळे ती लीड तोडू शकले नाहीत आणि त्यामुळं दयानंद पाटील यांचे पंचायत समितीचं सीट जास्तीच्या मतानं निवडून आलं. हे
अशा पद्धतीनं इथला गण आणि गटाचा निकाल लागलेला. त्यानंतरचा पुढचा आपण पाहूया शिराडून. शिराडून गटामधून मोठ्या प्रमाणात मी पहिलं सांगितलं होतं की इथून अपेक्षित होतं की नितीन यादव निवडून येतील, कारण की त्याचे कारणंसुद्धा वेगवेगळे होते. परंतु त्यांचा पराभव आणि विजयाचं गणित कशा पद्धतीनं मांडलं होतं आणि आजच्या घडीला काय झालं ते आपण स्पष्ट करू. नितीन यादव यांना जे की प्रॉपरचे असणारे मुळं तिथले जे शिराडूंचे मुस्लिम मतदार आहेत, कारण की खाली पंचायत समितीला कलीम बागवान यांना उमेदवारी दिली, त्यामुळं मुस्लिम मतदान पूर्णपणे चालले. आणि दुसरं होतं की स्वतः यादव हे तिथील सर्व माकुडे कंपनी असतील किंवा दुसरे पण माकुडे कंपनी असेल, त्यांनी सुद्धा जिल्हा परिषदला मोठ्या प्रमाणात नितीन यादव यांचं काम केलेलं होतं. त्यामुळं तिथून शिराडून प्रॉपरमधून लीड मोठ्या प्रमाणात त्यांना भेटली. दुसरं की सौंदाणा असेल, या गावातून आत्तापर्यंत कधी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना तिथून कमी मतं नव्हते, परंतु या बारीला तिथून सुद्धा लीड भेटली नाही आणि तिथून मताचं कमी झालं. तिथंही सुद्धा मताचं डिव्हायडेशन मोठ्या प्रमाणात जिल्हा परिषद गटामध्ये झालं. त्यामुळं तिथला पंचायत समितीला खाली कमळ आलं, जे की माकुडे निवडून आले आणि जिल्हा परिषदला दुसरं कांचनमाला संघवे ज्या की प्रॉपरच्या होत्या आणि पहिलेही जिल्हा परिषद मेंबर राहिल्यामुळे जे की त्यांना नितीन यादवांना विरोध करणारा गट्टा मतदान हा पूर्णपणे कांचनमाला संघवेच्या बाजूने झाला. परंतु इथून नितीन यादव यांनी मोठ्या प्रमाणात लीड घेतली आणि ती लीडचं स्वरूप, त्यामुळे एक वेळ तास जाहीर झालं की नितीन यादव विजयी झालेत. परंतु त्यानंतरचा निकाल हा कशा पद्धतीनं बदलला त्याचं कारणसुद्धा सांगतो. हा झाला शिराडून गणापुरता. दुसरा गण होता की जवळा खुर्द या गणामधून नाही, या गणामधून मोठ्या प्रमाणात जी लढत होती ती दोन्ही घोगरे कंपनी आणि पवार. साधारणतः या जवळा गणामधूनच या जिल्हा परिषद निकाल सगळे गणित अवलंबून होते. दुसरं की बाळासाहेब सोनके यांना 3 नंबरवर पडले. इथं नितीन यादव हा मराठा कार्ड असल्यामुळे नितीन यादव यांना पुन्हा जवळा गणामधून सुद्धा मोठ्या प्रमाणात गावांनी मतदान पडत गेलं आणि एक वेळ अशी झाली की, परंतु इथं 2 गाव असे झाले की त्या गावातली लीड ही नितीन यादव यांचं गणित बिघडून टाकलं. एक होतं हासेगाव आणि दुसरं होतं इकुरका का, तर इकुरका गावामधून प्रॉपरचे उमेदवार मनोज घोगरे होते. दुसरे शिवसेनेचे उमेदवारसुद्धा त्याच गावचे होते. परंतु तिथं जिल्हा परिषदला सुद्धा कांचनमाला संघवी यांना चांगल्या पद्धतीने मतं पडली आणि जवळा खुर्दमध्ये सुद्धा पवार असतील आणि मनोज घोगरे असतील. मनोज घोगरे यांनाही इथूनही फायदा झाला. नागुलगाव असेल, इथं अटीतटीची लढत झाली आणि या निकालामध्ये मोठ्या प्रमाणात हासेगाव आणि इकुरका यांनी जिल्हा परिषदेचं गणित बदलून टाकलं. परंतु मनोज घोगरे यांना प्रॉपरचे उमेदवार आणि सरपंच आणि चांगलं काम केल्यामुळं इथं एका भावकीतला एका उमेदवारावर पुढं केला आणि मोठ्या प्रमाणात गावातून ही लीड मनोज घोगरे यांना दिली. त्यामुळं 1200 मतांना मनोज घोगरे निवडून आले. अशा पद्धतीनं या गणातला आणि गटातला निकाल आपल्याला नायगाव गण आणि गट या नायगाव गटामधल्या निकालामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात चुरस होते आणि दोन्ही उमेदवार तुल्यबळ उमेदवार होते. जे की याच्यामधले गणित फिरले ते फक्त अपक्षमुळे. अपक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात मताचं विभाजन केलं आणि मताच्या विभाजनामुळे इथला एक निकाल धक्कादायक निकाल लागला, कारण की फक्त 113 मताने या गटातील उमेदवार जे साळुंके होते आणि शितुळे प्रॉपर नायगावचे उमेदवार राहिले आणि साळुंके होते ते घारगावचे. परंतु इथल्या एका रांदी गणामधून सुद्धा मोठ्या प्रमाणात मताचं डिव्हायडेशन झालं आणि रांदी गावातून. आणि दुसरे जे उमेदवार होते जायफळ या इथले, परंतु इथं जायफळचे जे गणातले उमेदवार होते इथून भाजपला जे जिल्हा परिषदला मतं होती ते मतं चांगल्या प्रकारे पडले आणि तिथून गणातला निकाल जरी विरोधात गेला असला तरी गटातला निकाल हा भाजपच्या बाजूने लागला. कारण की खाली
जे उमेदवार होते गणेश पवार यांची पत्नी योगेश्वरी गणेश पवार या विजयी झाल्या आणि दुसरे गणातले नायगाव गणातले सुद्धा दोन्ही उमेदवार विजयी झाले. परंतु इथं खालच्या दोन्ही उमेदवारांना मताचा विभाजनाचा फटका बसला नाही, एकतर्फी निघून गेले. परंतु वरच्या जिल्हा परिषद गटातल्या जे उमेदवार होते संजय पाटील दूधगावकर यांच्या मताच्या विभाजनामुळे इथली जागा उद्धव बाळासाहेब ठाकरेची अवघे 113 मताने गेलेली आहे. अशा प्रकारे नायगावमधला निकाल हा खुल्या गटासाठी होता आणि अनेक नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. कारण की हा गट जर पाहिला तर फार मोठा गट आहे आणि विखुरलेला गट आहे. त्यामुळं इथला निकालसुद्धा त्याच पद्धतीने धक्कादायक निकाल आपल्याला पाहायला भेटलेला आहे. त्यानंतरचा गट पाहूया आहे मोहा. मोहा गटाची खरी रंगत जर पाहिली असेल तर तिथला निकाल कुणीच सांगत नव्हतं. अतिशय वेगळा निकाल इथला लागल, हे धक्कादायक निकाल लागेल हे अगोदरच्या एका भागामध्ये आम्ही सांगितलं होतं. कारण की त्याचे कारणंही तसेच होते. तसाच त्या पद्धतीने निकालसुद्धा त्याच पद्धतीने लागला. कारण की इथून जिल्हा परिषद गटामध्ये जे की तानाजी सावंत गटाचे मानणारे संदीप मडके इथून निवडणुकीस लढण्यासाठी इच्छुक होते. परंतु त्यांना उमेदवारी देण्याऐवजी अजित पिंगळे यांनी राजू झुरी यांच्यासाठी मोठ्या प्रमाणात ताकद लावली आणि इथंच खरा गटातला डाव बदललेला आहे. इथून त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली आणि पूर्णपणे ताकद आपल्या बाजूने लढवली. इथूनच तुतारी या चिन्हाचे उमेदवार असणारे जे की मोमीन होते यांनी सुद्धा असा काही करिश्मा केला नाही, परंतु एक मोजकी मतं घेऊन जे की मतं डिवाईड होणार होते ते स्थिर मतं राहिले. मोह्यामधून जे की मतांचं डिव्हायडेशन होईल असं वाटत होतं, परंतु ते न होता पूर्णपणे नागटिळक यांच्या बाजूने मोहामधून मोठ्या प्रमाणात ताकद जी बाबा मडके यांनी तयार केली आणि त्याचं यशाच्या रूपांतर झालं. कारण की बाबा मडके आणि संदीप मडके हे कट्टर विरोधक गाव लेवल असेल किंवा इतर लेवलवर असेल अनेक लढतीमध्ये. परंतु राजू झुरी यांनी थेट धनुष्यबाणाकडून निवडणूक लढवल्यामुळे राजू झुरी यांच्या विरोधात मतांचं विभाजन झाले आणि तिथं संदीप मडके यांनी मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागात संदीप मडके यांना मानणारा वर्ग होता. तरुण वर्गामध्ये मोठ्या प्रमाणात क्रेज होती आणि त्यामुळं मताचं सुद्धा मतं जास्त भेटतील अशी आशा होती. दहिफळ या गावामधून संदीप मडके यांना चांगल्या पद्धतीने मतं भेटतील आणि त्या पद्धतीने मतंही सुद्धा भेटली. परंतु गौरमध्ये तात्यासाहेब देशमुख हे गणातले उमेदवार होते आणि त्यांच्या विरुद्ध श्याम देशमुख यांची होते. श्याम देशमुख यांच्या मागं तरुणांची फळी तयार झाली आणि तिथला गणातले जे की उमेदवार होते त्यांच्या मताचं मोठ्या प्रमाणात वर्गीकरण हे इतर याच्यामध्ये झाले जे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा. त्यामुळे इथले गणातले दोन्ही उमेदवार निवडून आले. एक श्याम देशमुख आले आणि दुसरे जे उमेदवार होते ते शिवसेना बाळासाहेब ठाकरे गटाचे तेही निवडून आले. परंतु गटामधून 2 नंबरला संदीप मडके राहिले जे की अपक्ष होते त्यांची आई. त्यामुळं इथला निकाल हा पूर्णपणे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या बाजूने लागला आणि इथले निकालसुद्धा त्याच पद्धतीने बदल गेले. तर तुषार वाघमारे यांनी सुद्धा गणातले मोठ्या प्रमाणात मतं खाल्ल्यामुळे श्याम देशमुख मोठ्या मताच्या फरकाने त्या जागून निवडून आले. त्यानंतर येरमाळा गटामध्ये आपण पहिलेही सांगितलं होतं, येरमाळा गटामध्ये जे की कमळ या चिन्हाकडून कोकाटे उभारले होते. कोकाटे जसं की जयवंत कुंभार यांच्या बाबतीत आपण पाहिलं असं मितभाषी सर्वांचा परिचित चेहरा, त्याप्रमाणे कोकाटेसुद्धा त्याच पद्धतीने होते. त्यामुळे जिल्हा परिषदेची जागा तिथली सहजरित्या निघून गेली आणि मोठ्या प्रमाणात फायदा झाला तो तिथल्या भाजपला. कारण विकास बारकुला असतील किंवा इतर नेते असतील त्यांनी मोठ्या प्रमाणात इथे जागा खेचू. परंतु इथल्या गणामधले जे 2 निकाल होते ते एक निकाल तर राहुल पाटील यांची पत्नी होती. ते येरमाळ्याचे प्रॉपरचे असल्यामुळे आणि त्यांच्या बाजूने पूर्ण ताकद उभा केल्यामुळे तिथली जागा तर पंचायत समितीत निवडून येणार. परंतु चोराखळीमधून भगवान ओव्हाळ आणि खुने यांच्यातली लढत वेगळ्या स्तरावर जाईल अशी वाटत होती. परंतु इथं खुने यांनी बाजू मारली. भगवान ओव्हाळ यांच्या पत्नीला पराभव तोंड कारण भगवान ओव्हाळ हे पूर्वाश्रमीचे भाजपचे नेते, परंतु तिथून उमेदवारी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून घेतली आणि तिथंच थोडासा डाव पलटला आणि तिथली जागा
ने पुन्हा एकदा खेचून आणलेले आहे. अशा पद्धतीने कळंब तालुक्यातल्या पूर्ण गटातली आणि गणातले हे निकाल अशा पद्धतीने झालेले आहेत. मोह्यामध्ये जे निकाल असतील की ग्रामीण भागातले नागदरवाडी असेल, हे परमाची वाडी असेल किंवा वाघोली असेल, या गावांनी पूर्णपणे निकाल पूर्ण हाती फिरवलेले आहेत. कारण की इथून संदीप मडके असतील किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मताचं विभाजन, इथं राजू झोरी यांचा कुठेही प्रभाव पडला नाही आणि त्यांचं मतं खेचण्यामध्ये त्यांना यश आलं नाही. त्यामुळे नागटिळक सहजरित्या या जिल्हा परिषद गटामधून निवडून आलेले आहेत. अशा पद्धतीने या गटातलं आणि कळंब तालुक्यातल्या राजकीय घडामोडीचं विश्लेषण आमच्या भाषेत सांगितलेलं आहे. तुम्हाला काय वाटतं हे कमेंटच्या माध्यमातून आम्हाला कळवा आणि तुमच्या काही कमेंट असतील तर आम्हाला कळवा आणि त्या माध्यमातून आम्ही काही बदल करण्याचा प्रयत्न करू आणि तुमच्या सूचना आम्ही ग्राह्य धरू. आणि आमच्या चॅनलला नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. असेच नवनवीन गोष्टी ऐकण्यासाठी किंवा राजकीय बोल ऐकण्यासाठी आपण आमच्या चॅनलवर या. आमच्या चॅनलवर वेगवेगळ्या भागांचा आम्ही हे दिलेलं आहे. एक शेतीविषयक माहिती असेल तर ते सुद्धा आम्ही चांगल्या पद्धतीने परखडरित्या मांडलेले आहेत आणि त्यासुद्धा पाहणं, कारण की आम्हीही एक शेतकरी पुत्र आहे आणि ग्रामीण भागातून आलेला आणि ग्रामीण भागाची पूर्ण सामाजिक जडणघडणीतून या गोष्टी आम्ही तुम्हाला तुमच्यापर्यंत देण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळं जास्तीत जास्त आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा हीच विनंती. कमेंटच्या माध्यमातून काही सूचना असतील तर पुन्हा एकदा तुमच्या माध्यमातून आम्हाला कळू द्या आणि आमच्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब. धन्यवाद.